Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Let's practice some daily use English sentences. आज जे स्ट्रक्चर आपण शिकणार आहे ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑलवेज प्लस VING म्हणजे वर्बला ING लावायचा आहे प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट. चला तर मग सुरू करूया. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे तो नेहमीच मेहनत करत असतो. तो नेहमीच मेहनत करत असतो. हे सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करायचं आहे. याच्यामध्ये कर्ता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे तर तो. त्यासाठी आपल्याला काय येईल ही, देन एम इज आर. आता ही नंतर काय येतं तर इज. ही इज, देन ऑलवेज. ही इज ऑलवेज, देन वर्ब ING. आता याच्यामध्ये वर्ब काय आहे मेहनत करणे. मेहनत करण्यासाठी आपण काय घेतो वर्किंग हार्ड. ही इज ऑलवेज वर्किंग हार्ड. ही इज ऑलवेज वर्किंग हार्ड मीन्स तो नेहमीच मेहनत करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते नेहमी इतरांना मदत करत असतात. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे ते. तेसाठी काय येतं दे. दे हे काय आहे अनेक वचनी कर्ता आहे म्हणून आपल्याला दे नंतर काय घ्यायचं आहे याच्यामध्ये आर. दे आर, देन ऑलवेज. दे आर ऑलवेज. आता याच्यामध्ये वर्ब कोण आहे मदत करणे. मदत करण्यासाठी काय येतं हेल्प आणि हेल्पला आपल्याला ING लावायचं आहे मग काय होईल हेल्पिंग. दे आर ऑलवेज हेल्पिंग इतरांना मीन्स ऑदर्स. दे आर ऑलवेज हेल्पिंग ऑदर्स मीन्स ते नेहमी इतरांना मदत करत असतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे ती नेहमी फोनवर बोलत असते. ती नेहमी फोनवर बोलत असते. याच्यामध्ये कर्ता कोण आहे ती. तीसाठी काय येतं शी, देन शी नंतर काय येतं इज. शी इज ऑलवेज. याच्यामध्ये क्रियापद काय आहे बोलणे. बोलण्यासाठी काय घेतो आपण टॉक आणि त्याला ING लावायचं आहे म्हणजे काय होईल टॉकिंग. कशावर बोलते फोनवर मीन्स ऑन द फोन. शी इज ऑलवेज टॉकिंग ऑन द फोन मीन्स ती नेहमी फोनवर बोलत असते. नेक्स्ट तो नेहमी फुटबॉल खेळत असतो. याच्यामध्ये कर्ता आहे आपला तो मीन्स ही, देन ही इज ऑलवेज. याच्यामध्ये क्रियापद काय आहे खेळत मीन्स खेळणे. खेळण्यासाठी काय येणार आहे प्लेइंग. काय खेळत असतो फुटबॉल. ही इज ऑलवेज प्लेइंग फुटबॉल. ही इज ऑलवेज प्लेइंग फुटबॉल मीन्स तो नेहमी फुटबॉल खेळत असतो. नेक्स्ट नेहा नेहमी अभ्यास करत असते. नेहा नेहमी अभ्यास करत असते. याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे नेहा. नेहा इज ऑलवेज. याच्यामध्ये क्रियापद कोण आहे अभ्यास करत मीन्स अभ्यास करण्यासाठी आपण काय घेतो स्टडी. त्याला लावायचं आहे ING. इट्स स्टडिंग. नेहा इज ऑलवेज स्टडिंग मीन्स नेहा नेहमी अभ्यास करत असते. ती नेहमी हसतमुख असते. हे सेंटेन्स काय होईल शी इज ऑलवेज स्माइलिंग. शी इज ऑलवेज स्माइलिंग मीन्स ती नेहमी हसतमुख असते. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी नेहमी माझ्या इंग्रजीचा सराव करत असतो. मी नेहमी माझ्या इंग्रजीचा सराव करत असतो. हे सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करून कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.